नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर सिद्दीकी मोहम्मद फिरोजुद्दीन मोहम्मद फसिउद्दीन, वैद्यक पशुविज्ञान महाविद्यालय परभणी इथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतोय. जनावराने जास्त प्रमाणात खाद खाल्ल्यास किंवा खाद्यामध्ये अचानक बदल केल्यास किंवा खुराक व चारा देण्याबाबत अनियमितता, जनावरांची अति खाणे किंवा अपुरे पाणी पिल्यास जनावराला साधे अपचन होते. यामध्ये खाल्लेले खाद, चारा पोटात दाटून बसते, पोट फुगते. हा गंभीर स्वरूपाचा आजार नाही, पण यामुळे जनावराला त्रास होतो आणि शेवटी मग अपचन होतो. याची लक्षणं असे असतात जसे की जनावर खाणे बंद करते, रवंथ क्रिया बंद पडते, पोटाची हालचाल मंदावते, जनावर सुस्त पडून राहते, ताप सर्वसाधारण असते, कधीकधी पोट फुगलेले असते, शेण घट्ट व कडक होते, कधीकधी शेण पातळ किंवा हगवण लागते. घरगुती आपण उपाय काय करू शकतो, जसं की जुलाबाचे मीठ ज्याला मॅक्स सल्फ म्हणतात ते 200 ग्राम, त्या सोबतीला सांधे मीठ असते ते 100 ग्राम किंवा 150 ग्रामपर्यंत दिलं. सुंठीचा पावडर तो 50 ते 60 ग्राम कोमट पाण्यामध्ये हे तिन्ही मिसळून दिल्याने 500 ml पाण्यामध्ये दिल्याने त्याचा अपचन कमी होऊ शकतो. तसेच जुलाबाचे मीठ किंवा बत्तीसा पावडर तो 50 ग्राम आणि जुलाबाचे मीठ 200 ग्राम हे पावडर दोघी मिळून दिले तरी हे साधा अपचन कमी होऊ शकतो. किंवा जुलाबाचे मीठ मॅक्सल्फ ते 150 ते 200 ग्राम, त्या सोबतीला साधे मीठ 150 ग्राम, अद्रकाचा पावडर करून केलेला त्याला पिसून पावडर बनवलेली अद्रकाची ते 25 ते 30 ग्राम आणि खाण्याचा सोडा 30 ग्राम हे दिल्याने हे साधे अपचन कमी होऊ शकतो. आणि डॉक्टरला